बोंबलत गेलाय म्हणतेस, तुला ध्यान ठेवायचं ना तुझ्या नातू खादीला कारण धरणीला बाहेरच नुसती. अरे बोकडा तुझं पोरगा आहे, तू ध्यान ठेव. बर थांब लावतो फोन त्याला. कॅश दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू प्या. वा 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 वा. हा कुठं आहे ते बा बघ डोसकस. अरे बुरट्या तसलं वा नव असलं वा. बर तसलं वा. हा जायला कोणाचा फोन आला? ए कोणाचा फोन आहे वगैरे वाचा येत नाही मला. आप्पाचा. आप्पा कोण आप्पा टप्पा काट कर. अरे आप्पा तुझा बाप. कट करू नको. इकडे हॅलो. अरे बोकडा कुठं गेलायस तू? बोकडा आईला बोकडा लावायची चुकून मला लागलाय वाटतं. मामा रॉंग नंबर आहे. ए बोरट्या काय म्हणलं तुझ्या बाळाचा फोन आहे? एवढा रॉंग नंबर आहे. वय बे हराम करा, तुलाच बोकडा म्हटलो मी. अबा आप्पा तुम्ही बी बोला आप्पा. अरे माकडा कुठं आहेस तू सांग. माकडा आईला परत रॉंग नंबर आला वाटतं. माकडा लावायची मला लागला वाटतं. क्रॉसला नाही मामा ठेवा फोन. वय ब्या सुकायच्या कुठं आहे सांग तू. लय नाटके करू नकोस तू. बापच बोलतोय मी तुझा. बाबा आप्पा तुम्ही बी आप्पा ती जोडीदाराला बघायला दवाखान्यात चालूया. कुठल्या दवाखान्यात आहेस? अब ते इस्लामपूर मधला दवाखाना आहे. प्रमोद मल्टी स्पेशलिस्ट मुतालय. आपलं रुग्णालय 15 मिनिटात घरला ये, तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. आप्पा नाही येऊ शकत. माझा जोडीदार लय सिरियस आहे. त्याला अंग सोडून ताप आलाय. परत त्याच्या मागच्या हृदयाला होल आहे. ते डॉक्टर मुरमाच्या 2 पाट्या टाकून मुजवणार आहे. हा? आपलं शस्त्रक्रिया करून मुजवणार आहे. बर किती वेळ लागेल तुला घरला याला? आप्पा त्याच्या किडण्याला पण वाळवी लागल्या आणि त्यामुळे त्याच्या किडण्याची शस्त्रक्रिया करायला लागणार आहे. त्यामुळे मला इथं थांबणं गरजेचं आहे. बर रात्री 8 पर्यंत ये. हा रात्री 8 वाजता येतो. पण त्याचा पाय पण मोडलाय. त्याचं पण ऑपरेशन करायचं आहे. त्यामुळं मला लय लेट होईल याला घरला. आपण 2 मिनिटं थांबा. त्याला औषध पाजतो जरा. ए पोरा इथं औषध पे. कडो बिडो काय म्हणायचं नाही. हा पे ओके. हा आप्पा कसं आहे माहितीये का, त्याला आता औषध पाजून झालेलं आहे बघा. बरं लागलीच गोळी बी दे त्याला खायला. गोळा बरा झालं ध्यान केलं आप्पा. ए बाळा ही गोळी पण खा रे. हा चालली बघा गोळी त्याला. बरं चाललीच नव का? हा, बरं चालली. आता तुझ्या जोडीदाराला एक लात घाल. आप्पा तसं कसं लाट घालतील? आजार आहे आप्पा तो. लात घाल म्हणतोय ना, घालत. आप्पा ठीक आहे घालतो लाट. आप्पा तुम्ही सुकाळीच्या मला गंडी होती शिवी आणि असलं धंदा का तुझी इथं बसून. आप्पा नाही ना आप्पा परत नाही करत. चल वाटायला. जातो. चल एक. ए वय बिया बाहेर ये. काय बाप्पा? सुकायच्या घरातली सगळी कामं तू करायचीस आणि माझ्यासाठी 5 मिनिटात आमलेट बनवून दे. बर बनवतो आमलीट. त्यात काय अवघड आहे? बरं लवकर बनव. मी 5 मिनिटात जाऊन बँकेनं पैसे भरून येतो. बर चालतंय या निवांत या. आईच्या गावात आमलेट कसं करते ते काय माहित नाही. बाहेर जातो आणि म्हातारले विचारतो जातो. अगे म्हातारे मला सांग आमलेट कसं करायचं? मला नाही माहित हेल्मेट कसं घालायचं. अगं बहिरे म्हातारे हेल्मेट घालायचं विचारत नाही तुला. अंड्याचं आमलेट कसं करायचं सांग. मला नाही माहित. अंड्याचं आमलेट करून दिल्यावर खाशील का? अंदा खातो. हा खायचं बरं माहित आहे तुला म्हातारे हावरे. अरे तुझ्या किरडीचा मोडला दांडा तुझ्या. केरडीच्या म्हटला तांडा. हा शिवाय द्यायला तेवढे येते. आईच्या गावात आता कुणाला विचारू अंड्याचं आमलेट कसं करायचं. हा माझा एक जोडीदार आहे रेसिपीवाला. त्याला फोन करून विचारतो कसं करायचं. हॅलो बोल की वैभव भावा. अरे विश्ले बाबा मला अंड्याचं आमलेट बनवायचंय. जरा रेसिपी सांग आणि कसं बनवायचं ती प्रोसेस पण सांग. अरे सांगतो की बाबा. चटणी घे, मीठ घे, 2 ताजी अंडी घे, कांदा घे आणि टमाटो घे. बर घेतो थांब लाऊडस्पीकर टाकतो. कांदा, टमाटो, चटणी मीठ आहे. हा
अंडी. हॅलो बाबा, घेतलं सगळं. आता पुढं काय करायचं सांग. आता गॅसवर तवा ठेव. बर बर थांब. ठेवला गॅसवर तवा. हॅलो, ठेवलास का तवा? ठेवला ठेवला. अहो ऐका ना. हॅलो वैभव, 2 मिनिट थांब. काय काम आहे? अहो तुमचा मेकअपचा कोर्स झालाय ना, मला पण शिकवा की मेकअप करायला. अगं जोडीदाराचा फोन आलाय, बोलतो जरा 2 मिनिटं, मग शिकवतो कसं करायचं मेकअप ती. जावा तिकडं, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जोडीदार महत्वाचा आहे. हॅलो हॅलो. अगं तूच महत्वाची आहेस, पण 5 मिनिटं थांब की जरा, मग शिकवतो. नाही आत्ताच शिकवा मला. बरं ठीक आहे, घेतो मेकअपचा बॉक्स, काढ साहित्य, शिकवतो कसं करायचं मेकअप. हा. हॅलो, अरे सांग की बाबा पुढे काय करायचं. बरं, कांदा आणि टमाटर चिरून घे रे. बरं बरं, घेतो चिरून, थांब. अहो या बॉटल मधली क्रीम कुठे लावायची? बाबा, कांदा आणि टमाटर चिरून झालंय, पुढे काय करू? तोंडाला लावती, तोंडाला. हा, तोंडावर लाव. ठीक आहे. बर भावा, काय काय केलंस? बाबा, कांदा टमाटो तोंडावर लावलाय बघ. अरे खुळ्या बोड्याच्या, तोंडाला कसं लावलंस कांदा टमाटो? अरे बाबा, तर तुझं म्हणलास की तोंडावर लाव. अरे अडग्या बायकोला सांगत होतो मी, काढती तोंडाचे. अरे सकाळीच्या मला वाटतं मला सांगते. सांग पुढे आता काय करायचं. गॅस चालू कर आणि तव्यात तेल ओत. बरं बरं, चालतंय. बाबा, तव्यात तेल ओतलं, आता पुढे काय करू? आता 1 चमचा चटणी घे. हा, घेतली चटणी, आता काय करू? काजळ घाल डोळ्यात. हा, डोळ्यात घाल. खरंच घालू काय भावा डोळ्यात? डोळं उघडकीन घाल. बर बर. अरे भावा, काय झालं? अरे डोळं कुठलं माझं बुरट्या, डोळं गेलं कामात. अरे पण नेमकं झालं तरी काय? अरे भावा, तूच म्हणलास की चटणी डोळ्यात घाल. अरे सॉरी सॉरी भावा, ती बायकोला सांगत होतो मी. अरे सुकायच्या एक तर माझ्यावर बोलाय तर बायकोवर बोल. बर बर. हे बायको, 2 मिनिट थांब जरा. बरं वैभ्या, 2 अंडी घे हातात. बर बर, घेतो अंडी. डोसक्यात मार, डोसक्यात. डोसक्यात मार, ठीक आहे. वैभ्या, फुडलीच का अंडी? हो फुडली फुडली. आता पुढे काय करू? आता ते कांदा टमाटो चटणी मीठ टाक. बरं बरं, टाकतो. 2 मिनिटं. सगळं टाकलंय, आता काय करायचं? आता ही सगळं तव्यात जाऊ दे. 2 मिनिटात आमलेट तयार होतोय बघ तुझं. बर बर, खरंच नको बाबा? होय, एकदम चटकदार होतोय बघ आमलेट. जाऊ दे सगळं तव्यात. बर बर, जातो तव्यात. अरे वैभ्या, काय झालं? आमलेट केलं या खायला. अरे सुकाळीच्या काय कामाचा नाही तुझ्यात.